नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे, आशू शिवाच्या घरी येतो आणि बोलतो, शिवा हे सगळं काय चालवलंयस तू? शिवा बोलतो, आता मी काय केलं? आज सकाळी मांझाने मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. पाना गँग सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये आली आणि मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं. तेव्हा शिवा बोलते, अरे वा, ही तर फार चांगली गोष्ट आहे. आशू, माझे यार ना दिलवालेत. तेव्हा आशू बोलतो, शिवा ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद कर. आणि मला चांगलंच माहितीये तू त्यांना हे सगळं मुद्दाम करायला सांगतेस. तेव्हा शिवा बोलते, आता मी कशाला मुद्दाम करायला सांगू? तेव्हा आशू बोलतो, कारण तुला भीती आहे. मी जर नेहाशी लग्न केलं तर, म्हणून तू हे सगळं त्यांना मुद्दाम करायला सांगतेस. तेव्हा शिवा बोलते, बरं ठीक आहे, असं असेल तर तू नेहाशी लग्न कर. आणि हे ऐकून तर आशूला चांगलाच धक्का बसतो. तो बोलतो, मला एक सांग, तू तुझ्या गळ्यामध्ये अजूनही हे मंगळसूत्र का घातलंयस? तेव्हा शिवा बोलते, कारण आजही मी तुला नवराच मानते आणि तुझ्यावर तितकंच प्रेम करते. पण तुझं काय मला माहित नाही, तू नेहाला होकार देऊ शकतोस. तेव्हा आशू बोलतो, हे बघ, मला चॅलेंज करायचं नाही. आता तर मी मुद्दाम होकार देणार आणि ही तुझी जी काही नाटकं आहेत ना ती बंद कर. तेव्हा शिवा बोलते, अरे मग कर ना बिंदास, तुला कुणी रोखलंय? तेव्हा आशू बोलतो, शिवा मी करेन ना लग्न, नंतर तू पस्तावशील. तेव्हा शिवा बोलते, नाही रे भाई, मी नाही पस्तावणार, तू कर बिंदास्त लग्न कर. तेव्हा आशू बोलतो, आता तर तू बघच. असं बोलून तो तिकडून निघून जातो. थोड्या वेळाने तिथे पाना गँग येते. पाना गँग बोलते, शिवा अगं तू असं का केलंस? आम्ही बघितलं, तू आशूला लग्न कर असं बोललीस, त्याने समजा लग्न केलं तर? तेव्हा शिवा बोलते, माझ्यावर विश्वास ठेवा, तो काय लग्न करणार नाही, त्याच्यामध्ये इतकी हिंमतच नाहीये लग्न करायची. आणि बरोबर हे सगळं दिव्याने ऐकलेलं असतं. ती लगेच कीर्तीला फोन करते. जे व्हायला पाहिजे होतं ना ते झालंय. तेव्हा कीर्ती बोलते, काय आग लागली का? तेव्हा दिव्या बोलते, अगं वणवा पेटलाय वणवा. आशू नेहा बरोबर लग्न करायला तयार झालाय आणि तसं त्याने शिवाला देखील सांगितलंय. आता फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, जरा जोर लावायचंय. तेव्हा कीर्ती बोलते, थँक्यू, खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलीस, खूप चांगली बातमी दिलीस. तेव्हा दिव्या बोलते, कसं आहे ना, मला हे तुमचे 2 शब्द नको आहेत, मला पैसे हवेत. तेव्हा कीर्ती बोलते, मिळणार, सगळं मिळणार, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, असं म्हणत ती फोन ठेवते. इकडे आपण पाहतो तर काय, नेहा शिवाला भेटायला येते. ती शिवावरती प्रचंड चिडलेली असते. ती बोलते, शिवा आपल्या प्लॅनमध्ये काय ठरलं होतं की मीच फक्त होकार देणार, मग तू आशीला होकार द्यायला का लावलास? अगं त्याने जर होकार दिला ना तर आमचं लग्न होईल, तुला का कळत नाहीये? तू हे सगळं इतकं कॉम्प्लिकेटेड का करतेस? तेव्हा शिवा बोलते, मला हेच पाहिजे, आशूने होकार द्यायला हवाय हेच मला पाहिजे, कारण त्याने जर तसं गेलं ना तरच त्याला प्रेमाची जाणीव होईल. आणि दरवेळी मीच का परीक्षा द्यायची? कधी कधी त्याने सुद्धा परीक्षा दिलेली चालते की, आणि त्याला सुद्धा त्रास झालाच पाहिजे, तरच त्याला त्याच्या खऱ्या प्रेमाची जाणीव होईल. तेव्हा नेहा बोलते, असं आहे तर आत्ता मला तुझी आयडिया कळली, चांगली आयडिया, आता बघू काय होतंय ते. इकडे आता देसाईंच्या घरी रात्रीची वेळ असते. रात्रीच्या वेळेस नेहा आणि तिची आई येतात आणि एकदम त्या दोघी आल्यामुळे घरातल्यांना चांगलाच धक्का बसतो. सीताई बोलते, सुजाता, नेहा, अगं काय झालं? इतक्या रात्रीचं तुम्ही घरी आलाय, सगळं ठीक तर आहे ना? काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तेव्हा सुजाता बोलते, खरं तर आशूनेच आम्हाला फोन करून अर्जंटली बोलवून घेतलंय. आशू बोल ना, काही महत्त्वाचं काम आहे का? तेव्हा आशू बोलतो, हो काकू, नेहाने या लग्नासाठी होकार दिलाय. तेव्हा कीर्ती बोलते, हो तिने होकार दिलाय, पण अजून तू तुझा होकार नाही कळवलेला. तेव्हा आशू बोलतो, हो या गोष्टीवर मी खूप विचार केला आणि सगळा विचार सारासार विचार करून मी एका निर्णयावरती पोहोचलोय. तेवढंच लक्ष्मण बोलतो, हे बघ आशू, तू जो काही निर्णय घेशील ना तो विचार करून घे. तेव्हा नेहा सुद्धा बोलते, आशू तू नक्की काय निर्णय घेतलायस? तेवढंच सुजाता बोलते, हे बघ आशू, तू जो काही निर्णय घेशील ना तो मला मान्य आहे, कारण शेवटी तो तुमच्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तेव्हा आशू बोलतो, हो तुम्ही जे काही बोलताय ते अगदी खरोखर बोलताय आणि म्हणूनच मी हा फार महत्त्वाचा निर्णय घेतलाय. माझा असा निर्णय आहे की माझा या लग्नाला होकार आहे. आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. कीर्ती आणि सीताईला तर इतका अत्यानंद झालेला असतो, दोघेही हवेत उडू लागतात. कीर्ती तर लगेच नेहाला मिठी मारते आणि बोलते, नेहा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. तेव्हा सीताई बोलते, आशू अरे इतकी चांगली बातमी दिलीस, पण इतक्या सिरियसली का बोलतोयस? उर्मिला जा पटकन मिठाई घेऊन ये, माझा तर या गोष्टीवरती विश्वासच बसत नाहीये, कारण आशूने होकार दिलाय याचा अर्थ लग्न ठरलं तर जमाय. तेव्हा भाऊ बोलतात, आशू तू हा निर्णय विचार करूनच घेतलायस ना? नाही म्हणजे या निर्णयामुळे तुझ्या आयुष्यामध्ये खूप फरक पडणार आहे, या गोष्टीकडे लक्ष दे. तेव्हा सीताई बोलते, अहो प्लीज आता तुम्ही कसली चाडकाठी लावू नका, आणि मला खात्री आहे माझ्या आशूने पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला असणार आहे. आणि आता तर माझ्या आशूने सुद्धा या लग्नाला होकार दिलाय, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना या लग्नामध्ये सामील व्हावंच लागणार आहे, तुमची इच्छा नसताना सुद्धा. आशू आता पुढे बोलतो, चला मी तर माझ्याकडून होकार दिलाय, पुढे काय कसं करायचं हे सगळं तुम्ही बघा, तुम्ही तयारी बघा.
तेव्हा कीर्ती बोलते, आशू अरे टेन्शन घेऊ नकोस, आम्ही ऑलरेडी लग्नाची तारीख काढली आहे, तुला फक्त बाहुल्यावरती बसायचंय. सीताई बोलते, हो ना, आणि आशू मला विश्वास होता तू माझ्या शब्दाच्या बाहेर कधीच जाणार नाहीस. आशू बाळा, तुला माहित नाहीये, तू फार योग्य निर्णय घेतलायस आणि आता यापुढे मला तुला फक्त आनंदातच बघायचे. आणि अशा प्रकारे आजचा भाग इथे संपतो. तर दुसऱ्या दिवशी पाना गँग फार मोठं सरप्राईज ठेवते. ते बोलतात, शिवा आवर, काळी साडी नेस आणि तुला हलव्याचे दागिने घालून तयार व्हायचे, आपल्याला एका ठिकाणी जायचंय. शिवा हलव्याचे दागिने घालते, साडी मस्तपैकी नेसते. तेव्हा पाना गँग तिच्या डोळ्यांवरती पट्टी घालते आणि तिला देसाईंच्या घरी घेऊन जाते. तिथे गेल्यावर पाना गँग तिच्या डोळ्यावरची पट्टी काढते. शिवा पाहते तर काय, समोर देसाईंचं घर असतं आणि हे पाहून तर तिला खूप मोठा धक्का बसतो. ती पाना गँगवरती खूप ओरडते, चिडते आणि बोलते, पाना गँग हे सगळं काय आहे? तुम्हाला माहिती आहे ना मला इथे यायचं नाही आहे, मग तुम्ही इकडे का घेऊन आला? तेवढंच तिथे संपदा येते आणि बोलते, शिवा ही सगळी माझी आयडिया आहे आणि मला असं वाटतं तू शेवटचा एक ट्राय केलाच पाहिजेस, कारण तू मला वहिनी म्हणून हवी आहेस, ती नेहा नाही, ती नेहा मला अजिबात आवडत नाही. तेव्हा शिवा बोलते, संपदा का असं म्हणू नकोस, नेहासुद्धा फार चांगली मुलगी आहे आणि मला खात्री आहे नंतर तुला तिचीसुद्धा सवय होईल, माझ्यापेक्षा तुला ती आवडायला लागेल. आणि तेवढंच तिथे आशू येतो आणि शिवाला या अवतारात बघून त्याला खूप आनंद झालेला असतो. पण आता थोड्याच वेळा त्या दोघांमध्ये पतंग उडवण्याची कॉम्पिटिशनसुद्धा लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग वाल्यांनी यांचा ट्रॅक घेतलाय का यांनी ठरलं तर मग वाल्यांचा ट्रॅक घेतलाय काय माहिती, पण सेम ट्रॅक दोन्ही मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा आता पतंग स्पर्धेत कोण जिंकतं ते बघणं रंजकच ठरणार आहे. 100% शिवा जिंकणार, कारण या आशूला तर काही येतच नाही. तर असा काहीचा भाग आपल्याला येणाऱ्या संक्रांत स्पेशल भागामध्ये बघायला मिळणार आहे.